ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण सर्वच जण ज्या क्षणांची वाट पाहत होतो अखेर तो आलेला आहे। अर्जुनने प्रियासमोर का असेना परंतु त्याचं फक्त आणि फक्त सायलीवरती प्रेम आहे असं सांगून खूप मोठा धमाका केला आहे। आणि हे सत्य जेव्हा सायलीने स्वतःहून ऐकलेलं आहे त्याचमुळे सायलीसमोर देखील आता अर्जुनबाबत खूप मोठा खुलासा झाला आहे की अर्जुन खरोखर तिच्यावरती प्रेम करतो। म्हणजे आता सायलीला देखील प्रेमाची कबुली द्यायला हरकत नाही। परंतु सायली स्वतःहून आता प्रेमाची कबुली देणार की नाही हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। तर त्याचबरोबर सायलीचा आता दुसरा प्लॅन यशस्वी होईल का? प्रतिमा त्या ज्यावेळी किल्लेदारांच्या घरी जातील तेव्हा त्यांना तेथे काही गेल्यानंतर आठवेल का हे देखील आपण पाहणार आहोत। ज्यावेळी सायली रविराज यांनी प्रतिमाला किल्लेदारांच्या घरी घेऊन जायचा निर्णय घेतलेला असतो त्याच क्षणी अचानकपणे प्रतिमाचं डोकं दुखायला लागतं। तर घरातील सर्वच जण चकित होतात की अचानकपणे प्रतिमाला हा त्रास कसा काय होऊ शकतो। तर त्यानंतर सायली स्वतःचा प्लॅन कॅन्सल करते। सायली तिथे सांगते की कदाचित आजचा दिवस आपण नाही जाऊ शकणार। प्रतिमा त्यांची तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे आपण आजचा दिवस नाही गेलेलंच बरं आहे। आपण परत कधीतरी जाऊयात। सर्वात आधी आपल्याला प्रतिमा त्यांची जास्त काळजी घ्यावी लागेल। तेव्हा रविराज पूर्णाजी आणि कल्पना यांना देखील सायलीचं म्हणणं पटलेलं आहे। तर त्याचबरोबर तिकडे अर्जुनचं मात्र वेगळंच काहीतरी सुरू असतं। अर्जुनने अगदी आनंदाच्या भरामध्ये जाऊन प्रियाच्या पायावरती जन्मखून आहे की नाही हे पाहण्यासाठी अँकलेट सुद्धा आणलेलं असतं। तर तोचपर्यंत चैतन्यने प्रियाला ही बातमी दिलेली असते की अर्जुनला तिला काहीतरी सरप्राईज द्यायचं आहे। आणि तेव्हा प्रिया खूप खुश होते। ती विचार करते की म्हणजे अर्जुन माझ्यासाठी खरोखरच खूप वेडा होतो आहे। तो माझ्या प्रेमाच्या चाळ्यात अडकला आहे आणि लवकरच तो माझा देखील होईल असा ती विचार करत असते। परंतु अर्जुनला फक्त सत्य शोधून काढायचं असतं आणि त्याच्याच मागे अर्जुन हात धुवून लागलेला असतो। तर ज्यावेळी अर्जुन रूममध्ये जातो तर तिथे प्रिया येते आणि प्रिया खूप खुश होऊन अर्जुनला विचारते की अर्जुन तू मला कोणतं सरप्राईज देणार आहेस का? नाही म्हणजे चैतन्य मला असं म्हणाला। तेव्हा अर्जुन सांगतो की हो तन्वी मला ना तुला खूप छान सरप्राईज द्यायचं आहे जे तुलाही आवडेल। तेव्हा प्रिया खूप खुश होते आणि विचारते की कसलं सरप्राईज? तेव्हा अर्जुन सांगतो की जर सरप्राईज सांगितलं तर त्यात सरप्राईज राहण्यात मजा नाही ना। त्यानंतर अर्जुन चक्क आता प्रियाच्या समोर गुडघ्यावरती बसतो। तेव्हा प्रिया विचार करते की अरे बापरे अर्जुन आता मला प्रपोज वगैरे करते की काय? आणि त्यानंतर अर्जुन खरोखरच तिथे आता म्हणतो की प्रिया तू ना मला खूप आवडतेस सायलीपेक्षा सुद्धा जास्त। सायलीशी लग्न करून मी खरंच खूप पछतावलो आहे। परंतु आता मला कळालं आहे की जर मी तुझ्यासोबत पुन्हा लग्न केलं असतं त्याचवेळी पूर्णाजीचं ऐकलं असतं तर किती बरं झालं असतं ना। तेव्हा तिथे प्रिया विचारते की काय अर्जुन हे तू स्वतः बोलतो आहेस? शेवटी तुला आता माझ्या प्रेमाची किंमत कळालीच म्हणायचं। ती सायली ना अशीच आहे रे। तिचं ना खरं रूप आता तुझ्या समोर आलं आहे परंतु अजूनही तिच्या प्रेमाची तिच्या चांगुलपणाची झापडं सगळ्यांच्या डोळ्यावरती लावलेलीच आहे। ती कधी सुटणार देव जाणे। तेव्हा अर्जुन चिडलेला असतो तरी देखील आपला राग बाजूला ठेवून तिथे तो प्रियाला सांगतो की तन्वी अगं मला तुला काहीतरी सरप्राईज द्यायचं आहे ना तू बस ना प्लीज। आणि प्रिया ज्यावेळी बेडवरती बसते तेव्हा अर्जुन प्रियाला स्वतःचा पाय समोर करायला लावतो तेही उजवा। तेव्हा प्रिया आता जराशी घाबरते। त्यानंतर प्रिया स्वतःहूनच अर्जुनला स्वतःचा पाय हाती देते। अर्जुन त्या पायामध्ये अँकलेट घालत असताक्षणी तो विचार करतो की आता तुझा पर्दाफाश होईल प्रिया। तुझ्या पायावरती जन्मखून आहे की नाही हे मला कळेल। ज्यावेळी अर्जुन तिथे प्रियाचा पाय पाहतो त्याला जबरदस्त धक्काच बसतो आणि अर्जुनला चक्क आता प्रियाच्या पायावरती ती जन्मखून दिसलेली असते। चैतन्यने जे सांगितलं ते खोटं निघालं आहे असं अर्जुनला वाटत असतं। तर प्रिया तिथे विचारते की काय झालं अर्जुन तू असा धक्क्याने माझ्याकडे का पाहतोय? त्यानंतर अर्जुन तिथे विचारतो की नाही माझ्या डोक्यात एक वेगळाच विचार चालू होता। परंतु तन्वी तुला माझं सरप्राईज आवडलं ना? तेव्हा प्रिया सांगते की खूप आवडला अर्जुन। अर्जुन आता मला कळालं आहे की तुला सुद्धा नक्की काय वाटतं माझ्याबद्दल। परंतु मी देखील आता तुला खूप छान असं सरप्राईज देईन आणि तेही लवकरच।
तेव्हा अर्जुन तिथे खूप खुश होण्याचं नाटक करतो आणि प्रियाला सांगतो की वाव तन्वी, तू देखील मला सरप्राईज देणार आहे, मी ना त्या सरप्राईजची वाट बघेन. परंतु अर्जुन अजूनही धक्क्यात असतो. त्यानंतर प्रिया जेव्हा जाते तर चैतन्य तिथे येतो आणि विचारतो की काय झालं अर्जुन, प्रियाच्या पायात अँकलेट घातलं का, जन्मखून नाही आहे ना तिच्या पायावरती. तर अर्जुन हादरून गेलेला असतो. तर चैतन्य विचारतो की अर्जुन बोल ना, काय झालं आहे. तेव्हा चैतन्यला अर्जुन सांगतो की नाही चैतन्य, तिच्या पायावरती जन्मखून पाहिले मी. तर चैतन्यला देखील जबरदस्त धक्का बसतो. तेव्हा चैतन्य सांगतो की अरे परंतु अर्जुन, हे कसं शक्य आहे. नाही म्हणजे मी ज्यावेळी ट्रूथ अँड डेअर आपण गेम खेळत होतो त्यावेळी तर तिच्या पायावरती कोणतीच जन्मखून पाहिली नव्हती अर्जुन. तिचा पाय पूर्ण कोरा होता, कसलीच जन्मखून नव्हती अर्जुन. तर अर्जुन तिथे विचारतो की परंतु चैतन्य, मग तिच्या पायावरती जन्मखून कशी काय आली. हे बघ, हे सगळं काय आहे ना मला कळत नाहीये. याचा आपण ना परत काहीतरी शोध घेऊया, काही पुरावे मिळतात का बघूया. परंतु हे मात्र नक्की आहे की प्रिया आपल्या घरच्यांची फसवणूक करते आहे आणि मी तिला आता ती फसवणूक करू देणार नाहीच आहे. काही जरी झालं तर प्रिया नक्की कोण आहे हे सत्य मी आधी शोधून काढणार. इतक्यातच तिथे सायली येते. तर अर्जुनचा जीव आता भांड्यात पडतो. अर्जुन विचार करतो की बरं झालं तन्वी गेल्यानंतर सायली आली, नाही तर उगाच त्यांचा खूप मोठा गैरसमज झाला असता. अर्जुन तिथे सायलीला विचारतो की मिसेस सायली, तुम्ही गेला नाहीत, तुम्ही ते जाणार होतात ना. तर सायली सांगते की आम्ही जाणार होतो, परंतु प्रतिमा त्यांचं अचानकपणे डोकं दुखायला लागलं आहे, उगाच त्यांना त्रास नको. तिथे गेल्या आणि काही आठवण्याचा प्रयत्न केला आणि काही घडलं तर रिस्क कशाला घ्यायची ना. त्यामुळे मी आणि रविराज काकांनी निर्णय घेतला की आजचा दिवस थांबूयात, उद्या जाऊ आम्ही. तेव्हा अर्जुन सांगतो की ओके. तर सायली तिथे अर्जुनला विचारते की तुमचं काही महत्त्वाचं काम होतं ना, झालं का पूर्ण. अर्जुन तिथे विचारतो की तुम्हाला कसं कळलं, मी तर याबाबत काहीच बोललो नव्हतो. तर सायली सांगते की सर, मी तुम्हाला आता हळूहळू ओळखायला लागले आहे. कदाचित तुम्ही मगाशी तेच सांगण्याचा प्रयत्न करत असाल की तुमची कदाचित मोठी मीटिंग असेल, तुम्हाला डिस्टर्ब वगैरे करायचं नसेल, परंतु आम्ही सर्वजण बाहेर जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे तुम्ही काहीच बोलला नाहीत. तर तिथे आता अर्जुन विचार करतो, वाव मिसेस सायली, तुम्ही मला तर माझ्यापेक्षा जास्त ओळखता आणि त्याचमुळे तुम्ही मला खूप आवडता. तर तिथे सायली विचारते की काय झालं सर, तुम्ही कोणता विचार करताय. तेव्हा अर्जुन सांगतो की नाही, काही नाही. बरं तुम्ही उद्या जा आणि तिथे काय घडतंय ते मला नक्की सांगा. अर्जुन आता सतत त्याच गोष्टीचा विचार करत असतो. जर चैतन्याने प्रियाच्या पायावरती कोणतीही जन्मखून पाहिलेली नाही आहे असं तो म्हणतोय, परंतु मी जेव्हा पाय पाहिला त्यावेळी तर तिच्या पायावरती जन्मखून होती. परंतु हे कसं शक्य आहे का, ती खोटी जन्मखून काढून वावरत असेल. परंतु ते पण कसं शक्य आहे, सिनियरने तर स्वतःच सगळं काही तपासून पाहिलं होतं ना. मग ही प्रिया नक्की काय करण्याचा प्रयत्न करते आहे. सर्वात आधी मला हेच शोधून काढावं लागेल, ती प्रिया आहे तरी कोण आणि याचे पुरावे मला मधुभाऊ देऊ शकतात. तेही आश्रमात मला तिच्याबद्दल काहीतरी क्लू मिळू शकतो, असा विचार करून अर्जुन झोपी जातो. दुसऱ्या दिवशी ज्यावेळी सायली किचनमध्ये काम करत असते त्याच वेळेस प्रिया तिथे येते आणि मुद्दाम नाटकं करायला लागते. ती सायलीसमोर मुद्दाम सांगते की वाव, अर्जुनने मला खूप छान असं सरप्राईज दिलं, तुला माहिती आहे का सायली. तेव्हा सायली म्हणते की प्रिया, उगाचच काहीतरी थापा मारू नकोस, हे असं काहीच करणार नाहीत आणि तेही मला विचारल्याशिवाय. तेव्हा तिथे आता प्रिया हसते आणि सायलीला सांगते की तू ना भ्रमातच राहा सायली, परंतु बघ लवकरच अर्जुन आता माझा होईल, कारण तो माझ्या प्रेमात अख्खा वेडा झाला आहे. आणि तुला माहिती आहे, कारण त्याने स्वतःहून मला रूममध्ये बोलवून खूप मोठं सरप्राईज दिलं. सायलीला जबरदस्त धक्काच बसतो. तर प्रिया सांगते की हे बघ, माझ्या पायात अँकलेट आहे आणि तुला माहिती आहे का, हे अर्जुनने मला स्वतःहून दिलं आहे. तू मला चॅलेंज केलं होतं ना सायली, परंतु बघ हळूहळू मी तुझ्याच अर्जुनला तुझ्यापासून कसा दूर नेते ते. तर सायली आता खूप अस्वस्थ होते, तिच्या मनाची घालमेल व्हायला लागते. ती विचार करते की परंतु सर असं का करतील आणि त्यांनी इतकी मोठी गोष्ट माझ्यापासून का लपवली असेल. त्याच नंतर सर्वजण जेव्हा प्रतिमाला घेऊन किल्लेदारांच्या घरी जायचा निर्णय घेतात त्याच वेळेस तिथे सायली अस्वस्थ असते. तर अर्जुन सायलीशी बोलण्यासाठी येतो, परंतु सायली त्याच्याशी काहीच बोलत नाही. अर्जुन तिथे विचारतो की काय झालं आहे मिसेस सायली, तुम्ही माझ्यावरती का चिडला आहात, नाही म्हणजे मी नक्की असं काय केलं आहे. तेव्हा तिथे सायली सांगते की अच्छा, म्हणजे सगळं करायचं आणि त्यानंतर असं दाखवायचं
की जसं काही आपल्या हातून चूकच घडली नाही. सर तुम्ही काल काय केलं? मी जेव्हा प्रतिमा आत्यांना घेऊन त्यांच्या घरी जायचा निर्णय घेतला होता तर तुम्ही प्रियाला रूममध्ये बोलवून तिच्या पायामध्ये अँकलेट घातलं, तेही स्वतःहून. आणि ही इतकी मोठी गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपवलीत. तेव्हा अर्जुन तिथे सांगतो की मिसेस सायली मी हे सगळं तुम्हाला सांगणारच होतो. तेव्हा सायली सांगते की अच्छा, प्रत्येक वेळेस तुमचं उत्तर हे ठरलेलंच असतं ना सर, की काही चुका करायच्या आणि त्यानंतर परत मला येऊन काय सांगायचं की मी हे सगळं तुम्हाला सांगणारच होतो. परंतु कधी हे सगळं तर घडलं होतं ती गोष्ट तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी मला सांगू शकला असतात ना, किंवा दररोजची तुमची जी दिनचर्या लिहायची सांगितली आहे मी त्यामध्येही लिहू शकला असतात. परंतु नाही, तुम्ही असं नाही केलं. तुम्ही माझा विश्वास तोडलात आणि मला आता तुमच्याशी काहीच बोलायचं नाही आहे आणि या सगळ्या गोष्टीचं मला स्पष्टीकरणसुद्धा नको आहे. तसंही आपल्यात काय नातं आहे ना, आणि मी कोणत्या हक्काने तुम्हाला प्रश्न विचारू शकते सर, असं सतत तुम्ही मला सांगता ना. मग तर अर्जुन तिथे सायलीला म्हणतो की मिसेस सायली प्लीज असं बोलू नका ना, असं तुम्ही मला तोडून का टाकत आहात. तेव्हा तिथे सायली सांगते की हेच तर नातं आहे ना आपलं सर, की आपल्यात कधीच कोणतंच नातं निर्माण नाही होऊ शकत, मैत्रीचं देखील नाही. कारण मला वाटत होतं की तुम्ही मित्राच्या नात्याने का असे ना, परंतु मला सगळं सांगाल, सगळं शेअर कराल, आपल्यात जे ठरलं होतं ते सगळं काही घडेल. परंतु असं काहीच दिसत नाही आहे सर. खरं तर विश्वास तुमच्याकडून तोडला जातो आहे. माझा तर अजूनही तुमच्यावरती विश्वास आहे. तुम्ही ही गोष्ट मला सांगू शकलात असतात, परंतु ती तुम्ही माझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न केला आणि हीच गोष्ट माझ्या जिव्हारी लागली आहे सर. तेव्हा तिथे अर्जुन पुढे काही सांगणार तर सायली सांगते की सर प्लीज मला या विषयासंदर्भात आता काहीच बोलायचं नाही आहे, मला तुमच्याशी खरं तर बोलायचंच नाही आहे, असं म्हणत सायली चिडूनच तेथून निघून जाते. अर्जुन खूप दुखावला गेलेला असतो, कारण आज त्याने सायलीचा विश्वास तोडलेला असतो आणि तीच खूप मोठी चूक अर्जुनच्या हातून घडून त्याला त्याचा पश्चातापही होतो. तर तिथे आता सायली विचार करते की प्रियाला नक्की काय सरप्राईज द्यायचं असेल यांना. ती प्रिया साधीसुधी मुलगी नाही आहे, खूप चलाक आहे. अलगत यांना कोणत्या प्रकरणामध्ये अडकवून टाकेल सांगता येत नाही. आणि हे मात्र ती तन्वी कशी नाही आहे हे सिद्ध करण्याच्याच मागे हात धुवून लागले आहेत. परंतु हे करत असता क्षणी जर ते प्रियाच्या जाळ्यात अडकले तर पुन्हा ते सुटतील की नाही माहिती नाही. परंतु मला असं काहीच घडू द्यायचं नाही आहे. आणि त्यात असा विचार करूनच सायली आता घरी थांबण्याचा निर्णय घेते. ती रविराजांना सांगते की रविराज काका तुम्ही प्रतिमा आत्या पुन्हा आई यांना घेऊन जा, नाही म्हणजे माझं महत्त्वाचं काम आहे आणि अचानकपणे ते आठवलं आहे. मी ते काम पूर्ण करते आणि त्याच नंतर मी तुमच्याकडे येते. तेव्हा तिथे रविराज सांगतात की ठीक आहे सायली, तुला जे योग्य वाटेल तेच कर, परंतु आम्ही पुढे जातो. ते सगळे गेले असता सायलीच्या डोक्यामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले असतात. सतत ती विचार करत असते की प्रियाला काय सरप्राईज द्यायचं असेल. प्रियाने असा कोणता घाव घालायला नको की अर्जुन सर खरोखरच तिच्या जाळ्यात अडकतील. एक तर तिने मधुभाऊंसोबत राहूनच मधुभाऊंची खूप मोठी फसवणूक केली आहे. आता अर्जुन सरांची ती मोठी फसवणूक मला होऊ द्यायची नाही आहे. त्याचसाठी सायली विचार करते की मी आता त्यांच्यामध्ये नक्की काय घडतंय हे लपून पाहणार. घरात कोणीच नसतं. याच संधीचा फायदा घेऊन प्रियाने अखेर आता तयारीला सुरुवात केलेली असते. घरामध्ये हॉलमध्ये सगळं काही लाल करून ठेवलेलं असतं, म्हणजेच फुगे लाल लावलेले असतात, तिथे फुलेही लालच आणलेली असतात, स्वतः ड्रेसही लालच घातलेला असतो. कारण तिने आता ठरवलेलंच असतं ती अर्जुनला प्रपोज करायचं. परंतु ऑलरेडी सायलीचा विश्वास तुटल्याने अर्जुन खूप दुखावला गेलेला असतो आणि त्याच एका कारणाने अर्जुन खूप रागामध्येही असतो. त्याला स्वतःचाच खूप राग येत असतो की तो इतका मोठा मूर्खपणा कसा करू शकतो. सायली बाहेर लॉनमध्येच लपलेली असते. ज्यावेळी अर्जुन घरी येतो त्याच वेळेस सायली पटकन लपते. अर्जुन ज्यावेळी दरवाजा उघडून आतमध्ये जातो पाहतो तर सगळ्या लाईट्स ऑफ असतात. अर्जुन तिथे हका मारायला लागतो की विचारतो कोणी आहे का, मम्मा डॅड कोणीच का नाही आहे घरात. अचानकपणे तिथे लाईट्स ऑन होतात आणि अर्जुनच्या अंगावरती आता फुले उधळली जातात. तर तिथे अर्जुन आधीचा चिडलेला असतो, त्याला कशाचीच काहीच कल्पना नसते आणि ती प्रिया आता स्वतःची नाटकं चालू करते. त्याचवेळी अर्जुन तिथे विचारतो की तन्वी तू काय करतेस आणि घरातले कुठे गेले आहेत. तेव्हा तिथे अर्जुनला प्रिया सांगते की अर्जुन त्याच्याशी आपल्याला काय घेणं देणं आहे ना, मला ना
तू जसं सरप्राईज दिलं होतं ना तसंच तुला छानसं सरप्राईज द्यायचं होतं आणि बघ मी किती छान तयारी केली आहे. तेव्हा अर्जुन तिथे विचारतो की तन्वी, मी जे प्रश्न विचारले आहेत त्याची उत्तरं दे. घरातले सगळे कुठे गेले आहेत आणि हे सगळं काय आहे? हे बलून वगैरे हे सगळं नक्कीच काय काय करण्याचा प्रयत्न करतेस तू? तर प्रिया तिथे सांगते की अर्जुन, एवढं तू गुडघ्यावर बसून माझ्या पायात अँकलेट घालून मला सांगितलं की मी तुला आवडते. मग आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर मला आता द्यावंच लागेल ना. अर्जुन तिथे विचारतो की प्रश्न? मी तर तुला कोणताच प्रश्न विचारलेला नव्हता. तेव्हा प्रिया सांगते की अर्जुन, माझ्या मनाला आतापर्यंत जे प्रश्न पडत होते ते सगळे काही आता घडलं आहे. मग तुझ्याही मनात तेच प्रश्न आले असतील ना, त्याचीच उत्तरं मला द्यायची आहेत. अर्जुन आधीचा चिडलेला असतो आणि तो सांगतो की तन्वी, हे बघ हे सगळं बंद कर. अर्जुन तेथून आता निघून चालला असता क्षणी प्रिया त्याला अडवते आणि त्याच्या गळ पडायला लागते. तेव्हा अर्जुन खूप चिडतो आणि प्रियाला दूर ढकलतो. तर तशीच प्रिया पुन्हा पुन्हा तेच करायला लागते. ती अर्जुनच्या जवळ जाते आणि त्याला विचारत असते की सांग ना अर्जुन, तुझं माझ्यावरती प्रेम आहे ना? तेव्हा अर्जुन पुन्हा प्रियाला दूर ढकलतो आणि तेथून बाजूला जातो. त्यानंतर प्रिया पाठीमागून येऊन अर्जुनला मिठी मारते आणि परत परत तेच विचारत असते. अर्जुनच्या रागाचा पारा चढतो आणि अर्जुन तिथे प्रियाला जोराचा ढकलतो. सायलीला देखील आता ते अजिबात आवडलेलं नसतं. सायली विचार करते की मला वाटलंच होतं की प्रिया असलं काहीतरी नक्कीच करणार. ती अर्जुन सरांना अडकवण्याचा प्रयत्न करणारच. मी याचसाठी अर्जुन सरांना तिच्यापासून सावध राहा असं सांगत होते. परंतु अर्जुन सर ते सगळं काही स्वतःच खरं करतात. तर सायलीला बघायचं असतं की अर्जुन तर चिडलेला दिसतो आहे. मग आता तो काय करेल? तर ज्यावेळी प्रियाला तो ढकलतो तेव्हा प्रिया विचारते की अर्जुन, असं का वागतोयस? सांग ना तू की तुझं माझ्यावरती प्रेम आहे ना? तेव्हा अर्जुन सांगतो की नाही, माझं तुझ्यावरती प्रेम नाही आहे. माझं प्रेम फक्त आणि फक्त सायलीवरती आहे. अर्जुनने खूप मोठा खुलासा केलेला असतो आणि सायलीसाठी हा आनंदाचा धक्का असतो. प्रिया अजूनही धक्क्यातच असते. तर अर्जुन सांगतो की हो, मी फक्त आणि फक्त सायलीवरती प्रेम करत आलो होतो आणि तिच्यावरतीच करेन, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. तेव्हा प्रिया विचारते की काय? मग तू जे करत होता ते काय होतं? गुडघ्यावरती बसून तर तू मला सांगितलंस की मी तुला आवडते. तेव्हा अर्जुन सांगतो की तन्वी, याचा अर्थ असा होत नाही की मी तुझ्या प्रेमात पडलो आहे. खरं तर मला असंच सतत वाटत होतं की माझी तुझ्याशी मैत्री व्हावी, म्हणजे मला या घरात कोणतेही आता वाद नको होते. आणि तसंही मी आधी तुला खूप काही बोलून तुला टोमणे मारून दुखावलं होतं. त्यासाठी मी स्वतःची चूक सुधारण्याचा एक प्रयत्न करत होतो. तुला मी गिफ्ट दिलं होतं आणि तू मला मैत्रीण म्हणून आवडतेस हे सांगण्याचा मी प्रयत्न करत होतो. परंतु तू त्याचा वेगळा अर्थ काढला आणि तेथून निघूनच गेली. पुढचं माझं बोलणं काही तू ऐकलंच नाहीस. मग आता तूच सांग की तू जे करण्याचा प्रयत्न करते आहेस ते का आणि कशासाठी घडवायचं? तर तिथे आता प्रिया सांगते की अर्जुन, तू त्या सायलीसाठी मला नाकारतोयस. पूर्वीसुद्धा तू हेच केलंस. भर साखरपुड्याच्या दिवशी तू त्या सायलीसोबत लग्न करून घरी आलात आणि आता देखील तू तेच करतो आहेस. तू तिच्यासाठी मला का डावलतोयस? तेव्हा तिथे अर्जुन सांगतो की कारण सायलीसारखी दुसरी कोणीच असू शकत नाही. आता माझं जे बदललेलं रूप दिसतं आहे ना, ते फक्त आणि फक्त सायलीमुळे. कारण माझा कोणावरतीच विश्वास नव्हता. प्रेम, लग्न, नाती, माणसं हे सगळं मला पूर्वी आवडत सुद्धा नव्हतं. परंतु ज्यावेळीपासून सायली माझ्या आयुष्यात आली तेव्हापासून माझं मत तिने पूर्णपणे बदलवून टाकलं आणि मला आता माणसं माझी हवीहवीशी वाटतात. मी माझ्या माणसांवरती तितकंच प्रेम करतो आणि लग्नासारखी पवित्र गोष्ट ही किती महत्त्वाची आहे याची सुद्धा तिने मला जाणीव करून दिली. आणि तू आता असं म्हणते आहेस की त्या सायलीला मी तुझ्यासाठी डावलावं. मी ही गोष्ट करूच शकत नाही. मला मान्य आहे की काही गोष्टींसाठी मला तिचा राग येतो, परंतु याचा अर्थ असा नाही की मी जिच्यावरती प्रेम केलं तिला कायमचं सोडून द्यावं. तू खूप मोठा चुकीचा अर्थ काढलास आणि हे सगळं बंद कर. आणि नक्की माझ्या मनात काय चालू होतं हे तुला आता कळलेच असेल. आता मला परत तेच सांगायत बसायची गरज नाही, असं म्हणत अर्जुन तेथून रागाने रूममध्ये निघून जातो. तर इकडे आता प्रिया खूप चिडलेली असते, परंतु सायली खूप खुश असते. कारण 1.5 वर्षामध्ये जे घडलेलं नसतं ते एका क्षणात प्रियामुळे घडलेलं असतं. अखेर अर्जुनच्या मनात सायलीबाबत नक्की काय आहे हे सायलीला कळालेलं असतं. परंतु आता सायली देखील अर्जुनवरती तितकंच प्रेम करते. ही स्वतःहून सायली अर्जुनला सांगणार का?
अर्जुनने प्रियाच्या समोर का असेना परंतु सायलीवरच्या प्रेमाची कबुली दिली आहे आणि हे सर्व काही सायलीने स्वतः ऐकलं आहे. आता अर्जुनच्या मनात ते सत्य समजल्यानंतर देखील सायली स्वतःहून तिचं अर्जुनवरती प्रेम आहे हे कसं सांगणार ते आपण येणाऱ्या भागात पाहणार आहोत.